रावेर तालुक्यातील मौजे सुदगाव शिवारात तापी नदीच्या काठालगत असलेल्या शेतात रानडुकरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात बिबट्याचा अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सहाय्यक वनरक्षक यावल समाधान पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी रावेर श्रीकांत काळे, जळगावचे मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर स्नेहल मोटेगावकर, डॉक्टर प्रदीप काळे, डॉक्टर राधा रासवे तसेच वन्यजीव अभ्यासक अमन गुजर व अन्य वन कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। यावेळी जाळ्यात अडकलेला बिबट मृत अवस्थेत असल्याचं पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घोषित केले। प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार सदर बिबट्याचा मृत्यू डिहायड्रेशन तसेच हीट स्ट्रोकमुळे जाळ्यात अडकून फास लागून झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून आल्याची माहिती पशुधन विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान या घटनेप्रकरणी वनरक्षक लोहारा यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वन गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बेकायदेशीर जाळे अथवा सापळे न लावता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा। ही घटना वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकतेची गरज अधोरेखित करणारी असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने व कायद्याचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे।